नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. या महिन्यातील भगवान विष्णूच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महालक्ष्मी मातेच्या लक्ष्मी पूजेचं खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मी देवीचं व्रत करतो, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव करतो, त्याच्या आयुष्यात देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरात संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं. या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते. असं मानलं जाते की मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी मातेला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कधीच गरिबी येऊ देत नाही, तिची सावली कधीच पडू देत नाही. देवी महालक्ष्मीचे अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो. यासोबत याच महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडावर जो तुपा लावतो, त्यामुळे देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची दोघांचीही कृपा तुमच्या संसारावरती, तुमच्या आयुष्यावरती अखंड आशीर्वाद मिळतो.